कोण आलं असेल? तू ये बस. अरे वा, आईस्क्रीम आणलंयस. येस, ये तुझं फेवरेट. सोहा, सध्या एक गोष्ट नोटीस केलीस का तू? कोणती? म्हणजे घरात जो काही गोंधळ चाललेला आहे त्या गोंधळात आपलं रिलेशन कुठेतरी मिस होत आहे. आधी बघ ना, आपण किती छान बोलायचो, भेटायचो, चॅट करायचो. पण आता सतत एकमेकांना भेटण्यासाठी धडपडत होतो, पण आता सोबत राहूनही एकमेकांकडे पाहायला वेळ मिळत नाही. तेजस, तू प्लीज असं काही समजू नकोस, प्लीज. सोहा, सॉरी टू से, पण मी तुमच्या घरात राहतोय म्हणून तसं काही. तेजस, अजिबात नाही. असं काही नाहीये. तू प्लीज असं काही मनात आणू नकोस. उलट तू घरी राहायला आल्यापासून सतत आजूबाजूला आहेस. मला खरंच खूप सेफ फील होतंय. आणि खरं सांगू, सगळ्या घरच्यांच्याही सेम फिलिंग्स आहेत. तू आल्यापासून सगळ्यांनाच आधार वाटायला लागलाय. तसं असेल तर आनंदच आहे. एनिवे, तुझं फेवरेट आईस्क्रीम खाऊन घे. सोहा, आज सकाळी डॉक्टर आले तेव्हा तू खाली नव्हतीस. हो, मी त्या मीनाक्षीचे रिपोर्ट आणायला वर आले होते ना. सकाळी डॉक्टर मीनाक्षी वहिनींबद्दल काय बोलले माहितीये? काय? वहिनींसारखे पेशंट घरातील इतरांना फिजिकली हर्ट करू शकतात. सो घरातल्या सगळ्यांनाच थोडा धोका आहे. सोहा, मला तुझी खूप काळजी वाटते. तू प्लीज त्या मीनाक्षी वहिनींपासून जरा लांबच राहा. सोहा, मी जगात काहीही सहन करू शकतो, पण तुला जर का काही झालं ना, मी नाही सहन करू शकणार. वहिनी, अहो वहिनी, कस्टर्ड मी बनवलंय. कोणी सांगितलं तुम्हाला की त्यामध्ये विष आहे? मीनाक्षी, तूच गॅस ऑन ठेवला होतास ना आम्हाला जाळण्यासाठी. माझ्याकडे काही दिवसांपूर्वी अशीच एक सेम केस आली होती. मी घरच्यांना पेशंटच्या बाबतीत वॉर्न करूनही त्यांनी माझं कधी ऐकलं नाही. त्या बाईने, त्या पेशंटने शेवटी तिच्या तंद्रीत स्वतःच्याच नवऱ्याचा गळा कापला. मीनाक्षी, काय करतेस तू? कोण आहे? तेजस, अभि, अरे काय झालं? का ओरडतोयस? काही नाही. कुठे काय? अरे ओरडण्याचा आवाज आला इथे आता. आबा, अरे खरंच काही नाही. वहिनी, तुम्ही तरी खरं सांगा, काय झालंय? मला नीटचं काही कळलं नाही.
पण मी यांच्या अंगावर चादर टाकायला गेले तर हे घाबरून ओरडले आणि मला ढकलून दिलं. अभि, तुला भयानक स्वप्न वगैरे पडलं असेल. आराम कर, उद्या बोलूयात आपण. ठीक आहे, तूही जाऊन झोप. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट वहिनी. पाणी घ्या. वाईट स्वप्न पाहिलं का अभि? जास्त विचार करू नका आता. झोपा शांत. सोहा, तेजस कुठे? नाश्त्याला आला नाही तो? हा, काय आलास? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नेमकं नाश्त्याच्या वेळेला मी एका कामासाठी बाहेर गेलो होतो. मी आलो, हात धुवून आलो. कुठे जातात सकाळी सकाळी मुलं? काहीतरी काम असेल त्याचं. हो, एवढी कामं असतात सकाळी? तेजस, ये रे पटकन. आलो आलो. अरे वा, माझ्या आवडीचा उपमा. तू घरी आल्यापासून तुझ्याच आवडीचा केलं जात आहे घरी. सो स्वीट. बर, अभि उठला का? हो, मगाशीच उठलाय. आता बरा आहे ना? हो, पण असं का विचारतोयस तू? सोहा, काल रात्री डॉक्टर काय बोलले तुला सांगितलं ना? त्यांच्या एका पेशंटनी नवऱ्याचा गळा कापून हत्या केली. हो, पण त्याचा इथे काय संबंध? अगं, काल रात्री मला ना ओरडण्याचा आवाज आला अभिच्या रूम मधून. कारण मी अभिचा काल घाबरलेला जो चेहरा बघितलाय त्याच्यावरून तरी असंच वाटतंय. मी विचारलं त्यांना काय झालं, पण ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मग मीनाक्षी वहिनींनी मला सांगितलं. तेजस, पण नेमकं काय घडलं होतं? काकू, नक्कीच काहीतरी घडलेलं असणार आहे. कारण माझ्या डोळ्यासमोर अजूनही अभिचा घाबरलेला चेहरा आहे. काकू, स्वप्नातून जाग होऊन एवढं कोणी
टेन्शन घेत नाही किंवा दचकत नाही. ऍक्च्युली जी घटना घडली आहे ती स्वप्नात घडली हे कळल्यावर माणूस रिलॅक्स होतो. पण आभीच्या चेहऱ्यावर काहीतरी भयानक टेन्शन होतं. काय घडलं असेल रे तेजस? मला माहित नाही, कदाचित वहिनी वियर्ड वागल्या असतील. सोहा सॉरी, पण मला आभीची ना आता काळजी वाटतेय. की वहिनी अभिला सोहा, मला अभिची जरा जास्त काळजी वाटते. अभिच्या जीवाला धोका असू शकतो. अभि, मला माझी चूक दुरुस्त करायची आहे रे. तू प्लीज आधीसारखा माझ्याकडे परत येशील ना? तू काय बोलते श्वेता? तुझं तुला तरी कळतंय का? श्वेता, हॅलो. हा श्वेता, अगं कुठे आहेस तू? कशी आहेस? मी ठीक आहे. ॲक्च्युली मी तुझे मेसेजेस आणि फोन कॉल्स बघितले म्हणून मी कॉल बॅक केलाय. श्वेता, अगं तू माझा फोन रिसीव्ह करत नव्हतीस. तुझा फोन मध्ये बंद लागत होता. काय प्रॉब्लेम झालाय? हॅलो श्वेता, प्लीज बोल काहीतरी. काय झालंय? आय मीन, पुन्हा तुझ्या नवऱ्यानं तुला? नाही अभि, जाऊ दे ना तो विषय. आणि तू नको फार विचार करू या गोष्टीचा. बरं मला सांग, तू तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. खरं तर मी विचार केला होता की तुला फार त्रास द्यायचा नाही, पण तुझे फोन कॉल्स आणि मेसेजेस बघितले आणि खरंच वाटलं की तू खूप काळजी करतोयस, म्हणून आता फोन केला. तू मला आता भेटू शकतेस? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. हो, आपण भेटूया. ठीक आहे. मी आता लगेच निघतो. आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटू. ओके, ठीक आहे. ठीक आहे, बाय. बाय. मीनाक्षी, मी जरा अर्जंटली एका मीटिंगला जाऊन येतो. जेवायला घरी याल ना? बघू, मी तुला उशीर होणार असेल तर फोन करून कळवेन. पण तू जरा काळजी घे स्वतःची. दिवसभर कुठेही घराबाहेर पडू नकोस. आणि आज किचनमध्ये नाही गेलीस तरी चालेल. वनिता आहे आज आईच्या मदतीला. टेक केअर. येतो मी. आई, डॉक्टरांनी जो काही प्रकार सांगितला तो आपल्या घरात घडला तर काय करणार आहोत आपण? ह्याचा जरा विचार कर ना. हे बघ, मला मान्य आहे दादा इतक्या सहजासहजी नाही तयार होणार, पण तू कन्व्हिन्स तर कर त्याला.
आज आत्या इथे असती तर तिने कन्व्हिन्स केलंच असतं ना दादाला. तिला अजून टेन्शन नको म्हणून मी तुला सांगते. तू प्लीज दादाला सांग ना की तू आणि मीनाक्षी एका रूम मध्ये झोपू नका. मी बोलते अभिशी. आई अगं नुसतं बोलू नकोस. त्याला पटवून दे की त्याच्या जीवाला मीनाक्षी पासून धोका असू शकतो. सोहा, मी अभिशी बोलते म्हणून सांगितलं ना तुला. तू उगीच हायपर होऊ नकोस. मी बघते काय करायचं ते. तू अभ्यासाकडे लक्ष दे. अभि जरा थांब. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. हाय अगं, मला एका महत्वाच्या कामासाठी जायचंय. ऑलरेडी खूप उशीर झालाय. आपण आल्यावर बोलूया. हां, येतो मी. अभि, मला मीनाक्षी बद्दल बोलायचंय. मीनाक्षी बद्दल? तुझ्या क्लायंटचा फोन येतोय का? म्हणजे तू खूपच घाईत असशील तर जा. नाही नाही, मी त्या क्लायंटला सांगेन मी उशिरा येतोय. तू मला सांग काय महत्वाचं बोलायचंय मीनाक्षी बद्दल. हे बघ, तू तुझं काम करून परत ये. या विषयावर आपल्याला शांतपणे आणि सविस्तर बोलायला हवं. काही टेन्शन नाहीये ना? नाही, तसं काही टेन्शन नाही. ठीक आहे, मी जाऊन येतो पटकन. ये जा. हो, मी निघालोच आहे. 10 मिनिटात पोहोचतो. येस, ओके, बाय. श्वेता, तर कुठे होतीस तू? आणि असा काय मूर्खपणा लावलायस? अभि, मी खरंच खूप चुकीची वागले ना रे तुझ्याशी त्या दिवशी.
काय विचार केला असशील यार माझ्याबद्दल. मी त्या दिवशी भावनेच्या घरात सगळं बोलून गेले आणि नंतर मलाच माझी लाज वाटली. आणि म्हणूनच काय? म्हणूनच मला टाळत राहिलीस हो ना? अगं श्वेता, तू त्या बोलण्याचं इतकं वाईट वाटून का घेतेस? आणि तू काय बोललीस म्हणून मी चिडावं इतकं कमकुवत नातं आहे का आपलं? थँक्स अभि, मला समजून घेतल्याबद्दल. पण खरंच सांगते, आतापर्यंत म्हणजे तू भेटेपर्यंत मला खरंच खूप गिल्टी वाटत होतं. आयो आबीचा क्लायंट तर लयच कडक आहे का. डायरेक्ट शेअर मार्केट. अभि, तू मला खरंच माफ केलंयस ना रे? आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण मी खरंच खूप एकटी पडलीये. हे बघ श्वेता, आपल्या जे काही झालं ते झालं, पण अजूनही आपण एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहोत आणि आयुष्यभर एकमेकांचे वेलविशर म्हणून राहणार आहोत. बरोबर ना? इलू इलू काय करणार बाबा. इलू इलू म्हणता म्हणता पिल्लू डायरेक्ट मिठीत. पुरावा सकट कव्हर करायला लागतंय विक्रमराव. बायको, आता अजून एक नवीन ड्रामा सुरू होणार आहे. माझ्या सावत्याच्या सोबतीला तुझी सवत. काय? कॉफी आणली आहे. तुला अभ्यास करताना कॉफी लागते ना, म्हणून आणली आहे. वहिनींसारखे पेशंट घरातील इतरांना फिजिकली हर्ट करू शकतात. सो घरातल्या सगळ्यांनाच थोडा धोका आहे. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का सुहा? अगं, कित्येक दिवस आपण मन मोकळेपणाने बोललोच नाही हो. म्हणून खास वेळ काढून मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आली आहे. तुला जर डिस्टर्ब होणार नसेल तर प्लीज बोलूया का आपण? म्हणजे तुलाही रिलॅक्स वाटेल आणि मलाही तुझ्याशी बोलून खूप बरं वाटेल. मला तुझी खूप काळजी वाटते. तू प्लीज त्या मीनाक्षी वहिनींपासून जरा लांबच राहा.
नाही मला नकोय कॉफी, मला ॲसिडिटी होईल ना. अगं मग लिंबू पाणी आणू का की थंड दूध आणू तुझ्यासाठी? नाही मला आत्ता काहीच नकोय. मला अभ्यास करायचा आहे. त्या व्यतिरिक्त माझ्याकडे कुठल्याच गोष्टीसाठी वेळ नाही. सोहा, मला माहिती आहे माझ्या हातची कॉफी तुला का नको होती. त्या फोटोकडे काय बघती? तुझा डमी नवरा कुठे आहे? अगं बोल की कुठे? मीटिंगला गेलेत ते. बायको कसं आहे ना, आपल्या ऐकण्यात आणि बघण्यात कधी कधी एका अक्षराचा फरक असतोय. तू बरोबरच बोलतेय ग. एखाद्या माणसाला मीटिंगला ठेवलं ना की तो सीटिंग लावतो आणि मीटिंग फिक्स करतो. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? अग आपल्याला फक्त म्हणायचं नाहीये, द्यायचे. लय मोठं सरप्राईज द्यायचे. मीनाक्षी वहिनी, तुम्ही अजिबात मनातही आणू नका की तुम्ही आजारी आहात. हे बघा, तुम्ही आमच्यासाठी जशा काल मीनाक्षी वहिनी होतात तशाच आजही आहात. तुम्ही फक्त शांत राहा. जेवढं शक्य होईल तेवढं शांत राहा. तुम्हाला खात्री पटेल की तुम्हाला काहीच झालेलं नाही. वहिनी, तुम्ही आराम करा. हे बघा, अभि पण आला. वहिनी तुलाच विचारत होत्या. काळजी घे. काही वाटलंच तर आवाज दे, बाहेरच आहे मी.